ऑक्टोबर ते सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबर 2025 ते सप्टेंबर 2026 म्हणजेच पुढच्या खरीपातला कापूस बाजारात यायच्या आधीपर्यंत देशातली कापसाची आयात ही यंदा विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे। यापूर्वी गेल्या वर्षीच म्हणजे 41 लाख गाठ्यांच्या दरम्यान कापसाची आयात झाली होती, परंतु यंदा हा विक्रम मोडणार आहे। यंदा तब्बल 50 लाख गाठ्यांच्या दरम्यान भारतात कापसाची आयात होणार आहे असा अंदाज या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं व्यक्त केला। कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया हे देशातले जे काही आपले कापसाचे व्हॅल्यू चेन आहे म्हणजे जिनर्स आहेत, त्यानंतर सूतगिरण्या आहेत, त्यानंतर कापड उद्योग आहेत, आयातदार आहेत, निर्यातदार संस्था आहेत, या सगळ्यांची संस्था आहे, त्या सगळ्यांचे एक असोसिएशन आहे। डिसेंबर महिन्यातल्या मागच्या 2 दिवसांपूर्वी जो काही अंदाज त्यांनी जाहीर केला त्यामध्ये सांगितलं की यंदा 50 लाख गाठी एवढे कापसाची आयात होणार आहे। गेल्या महिन्याच्या अंदाजामध्ये त्यांनी 45 लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला होता, म्हणजेच एकाच महिन्यामध्ये जवळपास 5 लाख गाठींनी अंदाज वाढवला, कारण आयातीचा वेग जास्त आहे, अपेक्षेपेक्षा आयात जास्त होते। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर आपल्या भारत सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत कापूस आयात शुल्क काढलेलं आहे, म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही। दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी आहेत। या 2 कारणांमुळे देशात कापूस आयातीचा वेग हा जास्त आहे, त्यामुळेच कापूस आयातीचा अंदाज वाढवल्याचं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचं म्हणणं आहे।